बघा हे किती माजलेत बघा. आता कशी नाचते बघा. हे बघा कशी नाचते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आणि आज आहे शनिवार. मला उठायला उशीर झालेला आहे आणि उठल्याबरोबर मी इकडं आलेलो आहे डबे न्यायला. हे बघा हे डबे न्यायला आलेलो आहे. डबे घेतले, आता घरी जायचं. आंघोळ सगळं राहिलेलं आहे आणि आता निघायचं घरी. सकाळी सकाळी मस्त वातावरण झालेलं आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही इकडं. आणि रात्री मी म्हणल्याप्रमाणे खूप पाऊस झाला, बराच पाऊस झालेला आहे आमच्या इकडं. तुमच्या इकडे पाऊस आहे का नाही ते मला नक्की कळवा. आणि काल कोणी संघर्ष योद्धा चित्रपट बघितला ते मला नक्की कळवा. आणि बघितला तर तो चित्रपट कसा आहे ते पण मला नक्की कळवा. म्हणजे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला सांगा. काल कोणी संघर्ष योद्धा हा चित्रपट बघितला आणि आपले जे व्हिडिओ बघताय त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगरचं कोण आहे किंवा जालन्याचं कोण आहे ते पण मला कळवा. किंवा जिंतूर, परभणी या साईडला जर कोणी असेल तर ते पण मला कळवा. बाकी आता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे, बघूया आता हळूहळू. आंघोळ राहिलेली आहे, सगळ्या गोष्टी राहिलेल्या आहेत. उठल्याबरोबर मी डबे घ्यायला आलो, कारण रात्री उशीर झाला मला झोपायला. पाऊस होता, डबे वाटप करायला टाईम लागला, सगळ्या गोष्टी आवरायला टाईम लागला, त्याच्यामुळं उशीर झाला. आता घरी जायचं आहे, आंघोळ पिंघोळ करतो. चहा वगैरे सगळं झालेलं आहे. साई तू कसं वाचला सांग बरं. हां मित्रांनो, आता साई डब्बा आणायला उतरला होता. मी रोडला साईडला गाडी लावलेली होती आणि तिथं अचानक फास्टमध्ये गाडी आली आणि ह्यो पण तिथून फास्ट जात होता. तर असं म्हणजे त्याच्या पाठीला कट लागला. जास्त म्हणजे हे नाही झालं, पण बराच वाचला. इतका भयानक वाचला ना ह्यो, सांगता येत नाही. तर याला आता मी सांगितले नीट इकडे तिकडे बघून चालायचं. रोड क्रॉस करताना साईडला सगळीकडे बघायचं आणि मग रोड क्रॉस करायचा, बरं काय? हां हो. हां, इकडे मी प्लॉटवर आलेलो आहे मित्रांनो. हे इकडे प्लॉट आहे आपला. मी रोज इकडे येत असतो, थोडं थांबत असतो, बघत असतो काय चाललं आहे काय नाही ते. कारण इकडं प्लॉटिंग मोजण्याचं काम चालू आहे. आणि इकडं आपल्या पाठीमागं इकडं देवीचं मंदिर आहे, खूप प्रसिद्ध अशी देवीचं मंदिर आहे. हे बघा माझ्यासोबत आता साई आहे. साई, तर साईची मस्त आंघोळ पिंघोळ झालेली आहे. साई गेलता कुठे गेलता? ॲडमिशन करायला शाळेत. केलं का मग? हो. झालं का? कितवीला घेतलं? 5वी. 5वीला आता ॲडमिशन घेतलेलं आहे साईचं. साई माझ्या मोठ्या भावाचा मुलगा आहे की नाही साई? तर चला आता घरी जायचं आहे, आवरावरी करायच्या. हे रिकामी डबे घेऊन घरी गेल्याच्या नंतर आता हे डबे धुवून मस्त आता फ्रेशमध्ये भरून परत वाटप करायची. 12-1 वाजेपर्यंत डबे वाटप होतात, त्याच्यानंतर मग आपली कामं. तर चला आता घरी जाऊया. आता घरी चला, आता आंघोळ करायची. घरी आलो आणि पाणी सुटलं. आता पाणी भरायचं का आंघोळ करायची, बघू आता काय करायचं. हां बोला. हां तुझं काय बोलते काय? तुझं काय समजणं ना, काय म्हणायचं काय समजणं तुझं. नीट स्पष्ट म्हण बघ. सबस्क्राईब करा मला, सबस्क्राईब करा. हां, लाईक करा मला. हां, शेअर करा मला आमच्या व्हिडिओला. बाय बाय असं असतं. बाय. कशी बोलते आमची ज्ञानेश्वरी. हां, आहे की नाही ना?
काहीच समजत नाही अनुचं आमचं बोलणं. अनु किती वेळेस हाय काहून भांडणं करायले? हां काहून भांडणं करायला तू? हां काय ते परस आहे का? बघा मित्रांनो, इथं आलो होतो शेडवर. खूप पाणी पडलं रात्री आणि इथं पाणी बघा कसं साचलं. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा इथं पाणी साचलेलं आहे. अशी घाण इथं भरपूर झालेली आहे, कारण इथपर्यंतच पत्र आहेत. इथपर्यंत, याच्या पुढं पत्र नाहीत. त्याच्यामुळं इकडे पाणी आता पडलं की पाणी साचले. चला मित्रांनो, आता जेवण घेऊन झालं. मस्त आलो इथं शेडवर. पिल्ले आहेत बघा इकडं काही. त्याचं आता खाणं चालू आहे. तुमचं जेवण झालं असेल. बाकी आता मला पण आता कॅम्प्युटरवर बसायचे, व्हिडिओ अपलोड करायचे. एडिट करून ठेवलेलं आहे मी रात्री आणि आता त्याला अपलोड करायचे. कार्डवरून हे मी भांडी घेतली होती. हे बघा, हे एकदम फेल गेली ती, कारण मला वाटलं हे मोठे आहेत पण हे लहान निघले. याच्यात काहीच करता येत नाही. हे पण लहान भांडे, हे पण लहान भांडे. आपल्याला मोठे पाहिजे होते म्हणजे इथं. हे बघा इथं पाणी कसं साचले, सगळी घाण झाली इथं. इथं असं इथं काहीतरी पाहिजे होतं, ताडपत्री काहीतरी ती टाकायची इथं. इथं ताडपत्री टाकल्यावर मग इकडं पाणी हे होतं आणि ह्या पात्राचं पाणी थोडं पुढं जाईल. म्हणजे इकडल्या साईडला याला पाणी काढायचं याचं. असं फ्री रेंज कशा कोंबड्या चरतायत बघा मित्रांनो, एकदम फ्री रेंज. मस्त इकडे सोडल्यात आता त्याला. दिवसभर खातात पितात आणि मग घरी येतात. असं यायचं संगोपन आहे. खूप इकडे खायला मिळतं त्याला. आणि असं मोकळं असल्यावर अंडे पण चांगले मिळतात आणि पावसाळ्यात पण त्यानं खायला जास्त मिळते. टरबूज पार्टी, इकडे बघा रे, टरबूज पार्टी. टरबूज पार्टी. कृष्णा कुठे? ए टरबूज दाखव रे इकडे सगळे. हे काय टरबूज पार्टी आमची इथली. ऋतू कुठे? ते एक चोर बसल्या मागे तिकडे लपून. मित्रांनो, डबे न्यायला आलोय बघा. आमचा आबा आलेला आहे सोबत. काय आबा? चला आता डबे घेऊन जायचं आहे घरी. आज पण कसं वातावरण झालंय बघा मित्रांनो, आज पण पाऊस येण्याची शक्यता आहे. हे बघा कसं हिरवंगार झालेलं इकडं. रात्री भरपूर पाऊस झालेला आहे आमच्या गावात. तुमच्या इकडे पाऊस पडला का नाही नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये. आमच्या इकडं रोज पाऊस आहे, फक्त परवा दिवशी नव्हता. बाकी रोज आमच्या इकडे पाऊस आहे, पण पाऊस दिवसा येत नाही आमच्या इकडे, रात्री येते. हे बघा इकडं पाणी साचलेलं तुम्हाला दिसत असेल. आणि इकडं म्हणजे टेकडी आहे, इकडं म्हणजे असं उंच आहे, पण तिकडं गावात भरपूर पाऊस झालेला आहे. इकडं कसं आहे, हे टेकडी म्हणजे डोंगराचं हे माळावर आहे हे सगळं आणि खडकाळ जमीन आहे सगळी, त्याच्यामुळं तुम्हाला असं वाटतंय. पण तिकडं हिरवंगार झालेलं आहे तिकडं सगळीकडं. इकडं पण झालेलं आहे पण एवढं नाही झालेलं आहे.
बाकी मित्रांनो, आजचा हा ब्लॉग मी इथं थांबवत आहे. आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कालचा ब्लॉग व्हिडिओ तुम्ही जर बघितला नसेल तर आवर्जून बघा. आणि आजचा हा ब्लॉग याच्यामध्ये तुम्हाला काय वाटलं असेल तर ते पण मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. म्हणजे मी ते सुधारण्याची प्रयत्न करेल. आणि रोज माझे कंटिन्यू व्हिडिओ तर राहणारच आहेत, त्याच्यात काही विषय नाही. व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.